नमस्कार, जय हिंद सगळ्यांना. मी रुपेश आंबले आपला अभिनव नवभारत या प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. आपण या लेक्चरमध्ये डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेसाठी असणारे समाजसुधारक हा टॉपिक बघणार आहोत. डिपार्टमेंटल पूर्वपरीक्षेसाठी समाजसुधारक आणि इतिहास हा एकंदरीत बघता एकूण 15 मार्कासाठी असणारा टॉपिक आहे. त्यापैकी 15 मार्कांपैकी जवळपास 12 मार्क समाजसुधारक कव्हर करतात आणि एकंदरीत इतिहासाची पार्श्वभूमी ही समाजसुधारकांनीच घटित केलेली आपल्याला दिसते. त्यामुळं डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेचा कट ऑफ पार करण्यासाठी समाजसुधारक हे आपल्याला एकदम जे आहे अमूल्य योगदान इथं देत आहेत. त्यामुळं आपण कोणतीही वेळ न दवडता आपलं समाजसुधारक हा टॉपिक सुरू करणार आहोत. आणि पहिले समाजसुधारक ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. त्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकर शेठ. तर बघा मित्रांनो, हे आहेत जगन्नाथ शंकर शेठ. आपण त्यांचा फोटो व्यवस्थितरित्या घेतलेला आहे जेणेकरून जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे कोण होते, नेमके काय होते. आपण नुसतं ऐकत होतो की नाना शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ यांचं हे कार्य, त्यांचं ते कार्य. पण एकंदरीत या लेक्चरमधून आपण एकदम पिक्टोरियल फॉर्ममध्ये समाजसुधारक समजून घेणार आहोत. म्हणजे ती घटना एक्झॅक्ट कशी घडली असेल त्यावेळेस नाना शंकर शेठ, जगन्नाथ शंकर शेठ यांनी एकंदरीत कसं कार्य केलं असेल, काय केलं असेल, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या पिक्टोरियल फॉर्ममध्ये बघून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्रातील समाजसुधारक हा टॉपिक अभ्यासताना आपल्याला नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. सुरुवातच त्यांच्यापासून होताना दिसते आपल्याला. तर बघा, त्यांचा कालखंड जो आहे तो 1803 ते 1865 या दरम्यान आहे. बघा, अभ्यास करत असताना, समाजसुधारकांचा अभ्यास करत असताना जो कालखंड आहे त्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू हा आपल्या अभ्यासामध्ये प्रश्न सोडवताना सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण त्या कालखंडावरून आपले प्रश्न सुटायला खूप मदत होत असते. ठीक आहे. तर नानांचा कालखंड म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांचा कालखंड बघायचा झाला तर 1803 ते 1865 असलेला आपल्याला दिसतो. त्यांची पार्श्वभूमी बघायची झाली तर त्यांचं नाव जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ असं होतं. ठीक आहे. जगन्नाथ शेठ मुरकुटे असं सुद्धा त्यांना म्हणायचे. जन्म त्यांचा आहे बघा 10 फेब्रुवारी 1803. लक्षात राहून द्या, 10 फेब्रुवारी 1803. आता मला एक गोष्ट सांगायची आहे. आपण अभ्यास करत असताना पारंपरिक पद्धतीने अभ्यास करतो. त्यामुळं ह्या जन्मतारखा किंवा एक्झॅक्ट ज्या सणावळ्या आहेत, लिमिटेड सणावळ्या आपल्याला इतिहासामध्ये अभ्यासायच्या असतात, समाजसुधारकांमध्ये अभ्यासायच्या असतात. परंतु त्या आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला अवघड जात असतं. तर इथं थोडीफार काही ट्रिक आपल्याला करता येते का बघायची आणि त्या ट्रिकनुसार आपण अभ्यास लक्षात ठेवायला आपल्याला सोपं होतं. बघा, इथं त्यांचा जन्म कधी झालेला आहे 10 फेब्रुवारी 1803. ओके, 10 फेब्रुवारी 1803. आता आपल्याला 1803 तर आपल्याला लक्षात ठेवायचं कारण सुरुवातच त्यांच्यापासून होती समाजसुधारकांची. पण 10 फेब्रुवारी कसं लक्षात ठेवायचं, तर 10 फेब्रुवारी आपण लक्षात ठेवू शकतो. बघा, सगळ्यांचा आवडीचा दिवस बऱ्यापैकी असतो बघा 14 फेब्रुवारी. ठीक आहे. थोडंसं समजून घेण्यासाठी ट्रिक सांगतोय तुम्हाला, तर त्या फक्त ट्रिक्स म्हणूनच घ्यायच्या, जास्त काही वेगळा अर्थ घ्यायचा नाही. 10 फेब्रुवारीच्या जवळचा 14 फेब्रुवारी काय असतो, तर 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो. ठीक आहे. तुमचा कोणी जवळचा व्यक्ती असेल त्याचा तुम्ही वाढदिवस 10 फेब्रुवारीला आहे, 14 फेब्रुवारीच्या जवळ आहे आणि तुम्हाला 14 फेब्रुवारीची तयारी करायची असं लक्षात राहून द्या. आणि तसंच मग त्याच्या जवळची तारीख कोणती आहे, तर 10 फेब्रुवारी. ओके. मग अशा प्रकारे नानांचा जन्म कधी झालेला आहे, तर 10 फेब्रुवारीला झालेला आहे असं आपल्याला इथं समजतं. आणि त्यांचं निधन कधी झालेलं आहे, त्यांचं निधन झालेलं आहे 31 जुलै 1865. बघा, निधन यासाठी लक्षात ठेवायचं आहे, टाईमलाईन यासाठी लक्षात ठेवायची असते समाजसुधारकांची, की तुम्हाला जर प्रश्न आला की 1885 रोजी ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसच्या स्थापनेवेळी जगन्नाथ शंकर शेठ या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होते का. ठीक आहे. जर तिथं विधान आलं की जगन्नाथ शंकर शेठ काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होते, तर तिथं त्यांचं निधनच जर 1865 रोजी झालेलं असेल तर ते तिथं सहभागी असतील का, तर नसतील. तर अशा प्रकारे आपल्याला टाईमलाईनचा तिथं उपयोग समाजसुधारकांचा होतो. ओके. तर त्यांचं निधन झालेलं आहे 31 जुलै 1865 रोजी. जन्मस्थळ त्यांचं ठाणे जिल्ह्यातील मुरबाड इथं होतं. कुठं होतं, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड. तर आता इथं परत एक ट्रिक सांगतो. ज्यावेळेस जोडायला हवा प्रश्न येतो, ओके, जोडायला हवा प्रश्न येतो म्हणजे इकडे समाजसुधारक येतात आणि या साईडला आपल्याला त्यांचे जन्मस्थळ दिलेले असतात. तर आपल्याला जोडी ओळखायची असते. ऐनवेळी तिथं परीक्षेमध्ये इतकं आपला T20 गेम चालू असतो की आपल्याला समजत नाही की ठाणे जगन्नाथ शंकर शेठ आहे की ठाणे आगरकर आहे. ठीक आहे, आपल्याला समजत नाही. तर त्यावेळेस इथं ठाण्याचा ठ घ्यायचा आणि इथं जो शेठ आहेत शेठचा पण ठ घ्यायचा. ठ
जगन्नाथ शंकर शेठ ठाणे, जगन्नाथ शंकर शेठ ठाणे असं लक्षात ठेवायचं. ओके. आणि त्या जिल्ह्यातील मुरबाड या गावी आपल्याला तिथं झालेला दिसतो. ओके. आडनाव त्यांचं मुरकुटे होतं. मी तुम्हाला पहिले सांगितलं आडनाव त्यांचं काय होतं, मुरकुटे होतं. घराणं त्यांचं बघायचं झालं तर घराणं जे आहे तर देवज्ञ ब्राह्मण सोनार घराणं होतं त्यांचं. देवज्ञ ब्राह्मण आपण बघतो ब्राह्मणांचे तिथं कोकणस्थ ब्राह्मण, ठीक आहे, चित्पावन ब्राह्मण आणि हे देवज्ञ ब्राह्मण असे तिथं ब्राह्मणांच्या पण तिथं जाती उपजाती आपल्याला बघायला भेटतात. कोकणस्थ ब्राह्मण, चित्पावन ब्राह्मण वगैरे. तर त्या तिथं त्यांची तिथं कोकणामध्ये त्यांना श्रेष्ठ अशी पदी होती तिथं, श्रेष्ठ मानायची त्यांना, ठीक आहे. म्हणजे ते समजा देवज्ञ ब्राह्मण सोनार यांना श्रेष्ठ असं म्हणलं जायचं आणि त्या श्रेष्ठवरून त्यांचं शेठ हे नाव आपल्याला पडलेलं दिसतं, ठीक आहे. श्रेष्ठवरून त्यांचं शेठ हे नाव आपल्याला तिथं पडलेलं दिसतं. त्यांचे वडील बघायचे झाले तर शंकर शेठ बाबुल शेठ मुरकुटे होते, ठीक आहे. आईचं नाव होतं भवानीबाई शंकर शेठ मुरकुटे. ओके. आणि लहानपणीच त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं. त्यामुळे त्यांचा पूर्ण सांभाळ जो आहे तर त्यांचा सांभाळ वडिलांनीच केलेला दिसतो. शंकर शेठ बाबुल शेठ मुरकुटे यांनी त्यांचा सांभाळ केलेला दिसतो. आणि 18 वर्षाचे असताना त्यांचं वडिलांचं सुद्धा निधन झालेलं दिसतं. ज्यावेळेस जगन्नाथ शंकर शेठ जे आहेत तर ते 18 वर्षाचे होते तर त्यावेळेस त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं दिसतं. आणि त्यामुळं कमी वयातच वडिलांच्या मोठ्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आपल्याला दिसते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय कोणता होता तर त्यांचा वडिलांचा व्यवसाय जो होता तो हिऱ्यांचा व्यवसाय होता, ठीक आहे, डायमंड्स आपण ज्याला म्हणतो. तर त्यांचा मोठा व्यवसाय असा त्यांचा होता. तर कमी वयातच वडिलांच्या मोठ्या व्यवसायाची जबाबदारी जी आहे तर ती जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर पडलेली आपल्याला दिसते. बघा, मुंबई आणि जगन्नाथ शंकर शेठ यांचं नातं हे आपल्याला एकदम घट्ट असलेलं दिसतं. म्हणजे मुंबई म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ होय. तर तिथं आपल्याला त्यांनी सामाजिक प्रबोधनामध्ये भरपूर असं कार्य केलेलं दिसतं. ओके. त्या काळामध्ये शाळा महाविद्यालयांची कमतरता होती. तरी त्यांनी काय केलंय तर मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं दिसतं. काय? मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं दिसतं. ते बुद्धी, विद्वत्ता व कर्तृत्व यांचे महामेरू होते. म्हणजे पूर्ण शाळा महाविद्यालयांची कमतरता होती. आता तरी एवढ्या शाळा महाविद्यालय सगळे शिकायला आहेत आपल्याकडे, तरी पण मराठी, इंग्रजी, संस्कृत याच्यामध्ये आपल्यापैकी बरेच जण प्रावीण्य मिळवलेले नाही आहेत कोणीच, ठीक आहे. तर त्यावेळेस एवढी कमतरता असून देखील त्यांनी मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आपल्याला दिसतं. सामाजिक प्रबोधन आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं दिसतं. जनतेचे स्वयंभू नेते, परकीय राज्यकर्ते व जनतेमध्ये त्यांचा दरारा आपल्याला तिथं असलेला दिसतो, ठीक आहे. आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक या कार्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असलेला दिसतो. सामाजिक म्हणजेच जनतेचे जे काही प्रश्न असतील ते त्यांनी एकंदरीत आपल्याला सोडवलेले दिसतात वेगवेगळ्या माध्यमातून. राजकीय म्हणायचं झालं तर राजकीय जे आहेत राज्यकर्ते, तर राज्यकर्त्यांमध्ये सुद्धा त्यांचा दरारा होता. आर्थिक म्हणायचं झालं तर पूर्ण आर्थिकदृष्ट्या मुंबईमध्ये सर्व काही ज्या गोष्टी आहेत आपण पुढे बघणार आहे लेक्चरमध्ये, त्यासुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला दिसतो. आणि धार्मिक कार्यात बघायचं झालं तर धार्मिक कार्यात सुद्धा त्यांनी महत्त्वाचं योगदान आपल्याला तिथं दिलेलं दिसतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर नाना शंकर शेठ जे आहेत तर एकदम जबरदस्त त्यांची पर्सनॅलिटी जी आहे तर मिशा वगैरे, राहणीमान एकदम टापटीप. म्हणजे त्यांचा इतका दरारा होता की ते एखादा प्रश्न इंग्रजांकडे घेऊन गेले तर तो प्रश्न तिथं मिटवल्याशिवाय ते माघारी परतत नसत. ओके. दान धर्म बघायचं झालं तर मुंबईच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी तन मन धनाने योगदान आपल्याला दिलेलं दिसतं. सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि आर्थिक मदत त्यांनी तिथं आपल्याला दिलेली दिसते. अनेक संस्था आणि मागासलेल्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. त्यांची वृत्ती जी आहे तर ती धार्मिक होती. व्यायाम, धर्म आणि विद्या यांच्यावर त्यांचं एकदम तिथं निष्ठा असलेली दिसते, त्यांचं प्रेम असलेलं दिसतं. असे आपले नाना शंकर शेठ जे आहेत तर ते विद्वान असे व्यक्ती होते. बघा, मुंबईचे शिल्पकार होते ते. मुंबईचे शिल्पकार त्यांना का म्हणतात काही नाही, आपण सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थितरित्या बघणार आहे. बघा, मुंबई जी आहे महाराष्ट्राची राजधानी, तसंच भारताचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व सांस्कृतिक केंद्र जे आहे तर ते कोणामुळे बनलेलं आहे तर जगन्नाथ शंकर शेठ यांच्यामुळे आपल्याला बनलेलं दिसतं. आणि त्यामुळेच त्यांना जे आहे मुंबईचे शिल्पकार असं म्हणतात. महत्त्वाचं आहे, लक्षात राहून द्या, त्यांना काय म्हणतात तर मुंबईचे शिल्पकार असं म्हणतात. ओके. त्यांचा वडिलांचा जो आहे हिऱ्यांचा व्यवसाय होता, तो व्यवसाय सांभाळून त्यांनी सार्वजनिक जीवनात तिथं मोठं कार्य केलेलं दिसतं. म्हणजे एवढा हिऱ्यांचा व्यवसाय वडिलांकडून त्यांना मिळालेला होता तरी देखील त्यांनी कुठेही त्याचा वायफटपणा किंवा त्याचा चुकीच्या मार्गाने त्या संपत्तीचा उपयोग केलेला नाहीये. त्यांनी एकदम तो हिऱ्यांचा व्यवसाय सांभाळला आणि पूर्ण सार्वजनिक जीवनात जे आहे तर ते एकदम मोठं योगदान त्यांनी तिथं आपल्याला दिलेलं दिसतं. बघा, 1850 ते 1856 मध्ये ते मुंबई प्रांत शिक्षण मंडळावर अध्यक्ष होते. बघा, मुंबई प्रांत शिक्षण मंडळ जे शिक्षणाला पण त्यांनी भरपूर तिथं जे आहे प्रोत्साहन दिलेलं दिसतं. म्युन्सिपल कमिशनरवर सदस्य होते. म्युन्सिपल कमिशनर जे आहे
तर तिथं सदस्य होते. त्याच्यामध्ये त्यांनी जनतेचे भरपूर तिथं तंटे सोडवलेले दिसतात. ठीक आहे. महत्त्वाचं सगळ्यात 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली. बघा हे मुंबई विद्यापीठ आहे त्यावेळेसचं दिसत असेल तुम्हाला, हे मुंबई विद्यापीठ आहे त्यावेळेसचं. तर हे मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 रोजी झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे. पिक्टोरियल फॉर्ममध्ये घ्यायचं अर्थ असाच आहे की ज्यावेळेस आपण एखादा पिक्चर बघतो, एखादा फोटो बघतो, तर तो एक फोटो 100 वेळा आपण जे लिहितो किंवा ऐकतो तर त्याच्याबरोबर असतो. ठीक आहे. तर फोटो बघितला की तुम्हाला इथे समाजसुधारक आठवणार. अशा एकदम युनिक स्टाईलने आपण समाजसुधारक पूर्ण सगळे जे आहेत एकंदरीत समाजसुधारक आपण शिकणार आहोत. बघा 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना आपल्याला झालेली दिसते. आणि नाना जे आहेत तर या विद्यापीठाचे पहिले फेलो, बघा महत्त्वाचं आहे, 1857 मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्याचे पहिले फेलो जे आहेत तर ते पहिले फेलो नाना होते. ओके. 1835ला ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ द पीस, महत्त्वाचं आहे सगळ्यात, जस्टिस ऑफ द पीस पद दिले 1835 रोजी. ओके. का तर त्यांनी पूर्ण जनतेचे जे आहेत तंटे सोडवले होते, सगळ्या गोष्टी एकंदरीत गेल्या होत्या. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं. त्यामुळं त्यांना जस्टिस ऑफ द पीस त्यांना पद दिलेलं दिसतं ब्रिटिश सरकारने 1835 रोजी. जस्टिस ऑफ द पीस याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो जनतेला न्याय देण्यासाठी राजाने नेमलेला प्रतिनिधी. काय? जनतेला न्याय देण्यासाठी राजाने नेमलेला प्रतिनिधी, असा जस्टिस ऑफ द पीस याचा अर्थ आपल्याला दिसतो. ओके. बघा सगळ्यात महत्त्वाचं आता पुढचं जे शैक्षणिक कार्य जे आहे केलेलं त्यांनी, शैक्षणिक कार्य आपल्याला बघायचं आहे. शैक्षणिक कार्य सगळ्यात महत्त्वाचं 1822 रोजी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली त्यांनी. काय? 1822 रोजी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. देशात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन झालेली ही पहिलीच शिक्षण संस्था आहे. लक्षात राहून द्या. काय? देशात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन झालेली पहिली शिक्षण संस्था कोणती तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822. लक्षात असू द्या. ओके. 1822 बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी म्हणजेच हिंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीची सुद्धा स्थापना केलेली दिसते. महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. 1822 रोजी बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी म्हणजेच तिला काय म्हणतात मराठीमध्ये, हिंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे. ओके. आयोग प्रश्न विचारू शकतो, विचारलेला पण आहे, परत रिपीट होऊ शकतो, त्यामुळे लक्षात राहून द्या. इंग्लिशमध्ये काय आहे बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी. ओके. आणि हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला हिंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळाची स्थापना त्यांनी केलेली इथं दिसते. ओके. आणि या संस्थेच्या वतीने अनेक शाळा सुरू करण्यात आल्या. या कार्यामध्ये नाना शंकर शेठ यांना सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपण बघणार आहोत आता. या कार्यामध्ये त्यांना बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांनी मदत केलेली आहे. शिक्षण कार्यामध्ये कोणी मदत केलेली त्यांना बघा, बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिवराव छत्रे यांनी तिथं मदत केलेली आपल्याला दिसते. ओके. तर बघा मुंबई प्रांताचे गव्हर्नर जे आहेत एल्फिस्टन, मुंबई प्रांताचे गव्हर्नर जे आहेत एल्फिस्टन यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलं होतं. बघा त्यावेळेस जे एल्फिस्टन होते हे एकदम पुरोगामी गव्हर्नर मुंबई प्रांताला मिळालेले होते. त्यांनी पूर्ण आपले मुंबई प्रांतामधील जी जनता आहे तर धार्मिक गोष्टीमध्ये एकत्रित न गुंतता त्यांना प्रगत कसं करता येईल यासाठी त्यांनी शिक्षणाचा सहारा घेतला होता, शिक्षणाची मदत घेतली होती. आणि त्या शिक्षणासाठी मुंबई प्रांताचे गव्हर्नर एल्फिस्टन यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलं होतं. आणि मग त्यामुळं नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि एल्फिस्टन यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार झालेले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचं स्मारक व्हावं अशी नानांची इच्छा होती. त्यामुळे मग त्यांनी काय केलं 1924 रोजी एल्फिस्टन हायस्कूलची स्थापना केली. काय केलं 1924 रोजी एल्फिस्टन हायस्कूलची आपल्याला स्थापना केलेली दिसते. आणि परत मग 1824 रोजी एल्फिस्टन हायस्कूलची स्थापना केलेली दिसते. आणि 1834 मध्ये पुन्हा त्याचं मग एल्फिस्टन महाविद्यालय म्हणजेच कॉलेजमध्ये रूपांतर आपल्याला झालेलं दिसतं. ओके. कंपनी सरकारने शिक्षण प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1840 मध्ये शिक्षण मंडळ स्थापन केले होते. बघा सगळ्यात महत्त्वाचं हे कंपनी सरकारने काय केलं होतं तर शिक्षण प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1840 मध्ये शिक्षण मंडळ स्थापन केलं होतं. आणि नाना जे आहेत तर नाना या मंडळाचे सदस्य होते. ओके. आणि 1856 मध्ये शिक्षण मंडळाचे रूपांतर स्वतंत्र शिक्षण विभागात केले गेलेले. काय केलेले गेले बघा 1856 मध्ये शिक्षण मंडळाचं रूपांतर जे आहे स्वतंत्र शिक्षण विभागात केलेले गेलेले. 1840 मध्ये जे शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आलं होतं आणि नाना या मंडळाचे सदस्य होते त्याचं 1856 मध्ये काय झालंय तर शिक्षण मंडळामध्ये स्वतंत्र शिक्षण विभागामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. सर रॉबर्ट ग्रँट जे होते, सर रॉबर्ट ग्रँट 1835 ते 1838 मध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1845 रोजी बघा महत्त्वाचं आहे सगळ्यात 1845 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापना करण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना अनेक सवलती व शिष्यवृत्ती दिल्या गेल्या. शिष्यवृत्त्या काय दिल्या गेल्या बघा 1845 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज ज्यावेळेस स्थापन झालं तर त्यावेळेस इंग्लिशमध्ये शिक्षण होतं. बरोबर.
मेडिकल कॉलेज म्हणजे काय, तर ते वैद्यकीय शिक्षण देणार. पण इथं इंग्लिशच समजत नाही पोरांना. 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस इंग्लिश एवढं कोणाला येत होतं, कोणालाच येत नव्हतं, लिमिटेड लोकांना येत होतं. तर त्यामुळं जे आहे तर तिथं विद्यार्थी मिळत नव्हते. मग त्यांनी काय केलं, तर विद्यार्थ्यांना अनेक सवलती द्यायला सुरुवात केली. त्यांना सवलती देऊ आपण म्हणजे पुढे येतील, पुढे जाऊन डॉक्टर वगैरे बनतील, ठीक आहे. तर मग तिथं सवलती द्यायला सुरुवात केली, त्यांना शिष्यवृत्ती दिल्या, स्कॉलरशिप वगैरे दिल्या, ठीक आहे. आणि मग 1865 नंतर वैद्यकीय शिक्षण जे आहे तर याचं ते मराठी भाषेत सुद्धा देण्यास सुरुवात झालेली दिसते ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये. ओके, तर लक्षात राहून त्या ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे, तर 1845 रोजी ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झालेली आणि 1865 नंतर मराठीमध्ये शिक्षण द्यायला तिथं सुरुवात झालेली दिसते. ओके, पुढचं बघा, जे हॉस्पिटल, जे स्कूल ऑफ आर्ट स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. आता आर्टमध्ये का, तर कलाविषयक शिक्षण सुद्धा भारतीयांना मिळालं पाहिजे, त्यामुळे त्यांनी कलाविषयक शिक्षणाला सुद्धा तिथं प्रोत्साहन दिलेलं दिसतं. आणि 1857 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल स्थापना झालेली दिसते. 1857 काय झालेली आहे, तर जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड हायस्कूल अँग्लो हायस्कूल स्थापना आपल्याला झालेली दिसते. 1845 रोजी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापना झालेली. बघा आता हा महत्वाचा पॉईंट आहे सगळ्यात. 1845 काय झालेलं आहे, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना झालेली आहे. तर ही स्थापना कोणी कोणी केली, हे जे स्थापना करणारे कार्यकर्ते आहेत, स्थापना करणारे समाजसुधारक जे आहेत, ठीक आहे, तर यांना आपण व्यवस्थितरित्या बघायचंय. बघा कोण कोण होते 1845 स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, कोण कोण होते बघा. दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, SS बंगाली, ठीक आहे, हे 1845 रोजी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये सहभागी होते. आणि या सोसायटीच्या स्थापनेला नानांनी मदत केलेली आपल्याला दिसते, ठीक आहे. तर अशा प्रकारे यांचं शैक्षणिक कार्य एकदम जोरात होतं. त्याच्या पुढं स्त्री शिक्षणासाठी सुद्धा नानांनी एकंदरीत आपल्याला कार्य केलेलं दिसतं. बघा स्त्री शिक्षणासाठी 1848 आपल्या वाड्यामध्ये त्यांनी मुलींची शाळा काढलेली. आपल्या वाड्यातच, म्हणजे दुसरं कुठं नको, आपल्यापासून आपण सुरुवात करू आहे यासाठी त्यांनी 1848 आपल्या वाड्यातच मुलींची शाळा एकंदरीत आपल्याला सुरुवात केलेली दिसते. आधी पाहिल्याप्रमाणे 1857 रोजी मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो जे झालेले ते झालेले, ठीक आहे. शिक्षण कार्यामध्ये आता हे जे आहेत आपण बघितलं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीमध्ये स्थापनेला यांना मदत केलेली त्यांनी. परंतु एकंदरीत जे शिक्षण कार्य आहे, एकंदरीत नानांनी जे शिक्षण कार्य केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जे आहेत बघा त्या शिक्षण कार्यामध्ये शेठ फ्रामजी कावजी, सर जमशेदजी जिजीभाई आणि दादाभाई नौरोजी यांनी शिक्षण कार्यामध्ये त्यांना मदत केलेली आपल्याला दिसते. बघा आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत आता बदललेली आहे. आयोग आता सरळ प्रश्न विचारत नाही, तर एखादा समाजसुधारक आणि त्याच्या भोवती जे असणारे इतर समाजसुधारक आहेत त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे तर त्यांच्यावर आयोग एकंदरीत प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कोण कोण होते, शेठ फ्रामजी कावजी, सर जमशेदजी जिजीभाई आणि दादाभाई नौरोजी. ओके, लक्षात असून द्या, महत्वाचे आहेत ते. 1851 रोजी पुणा संस्कृत कॉलेज स्थापनेमध्ये सहभाग होता त्यांचा. 1855 रोजी पहिले कायदा विद्यालय स्थापनेत सुद्धा सहभाग होता. पहिलं विधी विद्यालय, पहिलं कायदा विद्यालय जे आहे 1855 रोजी, तर ते स्थापनेत सुद्धा त्यांचा समावेश होता. बघा आता सगळ्यात महत्वाचं कार्य लक्ष देऊन ऐकायचंय. सगळ्यात महत्वाचं कार्य आता नानांचं जे आहे, सतीप्रथेला विरोध केलेला आहे त्यांनी. काय, सतीप्रथेला विरोध केलेला आहे. सतीबंदीसाठी ब्रिटिश सरकारकडे अर्ज करण्यात आला होता आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं एकदम इम्पॉर्टंट पॉईंट, एकदम IMP पॉईंट, सतीबंदीसाठी ब्रिटिश सरकारकडे अर्ज सादर करण्यात आला होता आणि त्याच्यावर बघा बंगालमधून जे आहे तर राजा राममोहन राय, बंगालमधून कोण, राजा राममोहन राय, मद्रास प्रांतातून अय्यर आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई प्रांतातून जगन्नाथ शंकर शेठ यांनी सह्या केल्या होत्या. आलं लक्षात, कोण कोण, बंगाल प्रांतातून राजा राममोहन राय, मद्रास प्रांतातून अय्यर आणि मुंबई प्रांतातून जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्या अर्जावर सह्या केलेल्या होत्या. आणि सतीप्रथेविरोधात सगळ्यात महत्वाचं पुढचं बघा, सतीप्रथेविरोधात मुंबईमध्ये जॉन माल्कन यांनी चालवलेल्या प्रयत्नांना नानांनी मदत केली होती. इथं काही संदर्भ ग्रंथांमध्ये जॉन माल्कम पण दिसतं, ठीक आहे. तर संदर्भ ग्रंथामध्ये माल्कन आहे, आयोगाने माल्कम लिहिलेले, इथं लक्षात राहून द्या, माल्कन आलं किंवा माल्कम आलं तरी पण आपल्याला योग्य तिथं पर्याय मारायचा आहे. ओके, तर जॉन माल्कनने जे चालवले प्रयत्न आहे तर त्यांना नानांनी मदत केलेली आहे. म्हणजे एकंदरीत इथं काय आपल्याला सतीबंदी दिसतं, सतीप्रथा जी दिसतीये. राजा राममोहन राय यांनी बंगाल प्रांतामध्ये सतीप्रथेविरोधात आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याचं मुंबईमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी पूर्ण जे आहे सहकार्य केलेलं दिसतं. 3 सहाय्य लक्षात ठेवायच्या, बंगाल प्रांतातून राजा राममोहन राय, मद्रास प्रांतातून अय्यर आणि मुंबई प्रांतातून जगन्नाथ शंकर शेठ यांनी जॉन माल्कनला सुद्धा मदत केलेली दिसती. ओके,
सतीबंदी कायद्यास महाराष्ट्रात त्यामुळे विरोध झालेला दिसत नाही आपल्याला. बघा, नाना जगन्नाथ शंकर शेठ एवढं पॉवरफुल व्यक्तिमत्व होतं की त्यांनी शब्द टाकला आणि त्याच्यानंतर त्याला विरोध झाला असं एकंदरीत आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही इतिहासामध्ये. तर त्यामुळं सतीबंदी कायद्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोध झाला नाही. स्त्री शिक्षण, सतीबंदी आणि शुद्धीकरणासाठी त्यांनी कार्य केलेले दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं, 1829 रोजी सतीबंदी कायदा जो आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी तिथं पास केलेला दिसतो. ओके, सती प्रथा जी आहे, बघा सती प्रथा इतकी अमानुष प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये होती, महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा किंबहुना भारतामध्ये होती. अजूनही काही भागामध्ये आपल्याला दिसतं. बघा इथं फोटोमध्ये दाखवलेलं आहे. बघा इथं ही चिता दिसते आपल्याला, पूर्ण चिता. ठीक आहे, इथं हे साईडला लोक दिसतात. इथं ही जी स्त्री आहे, इथं त्या स्त्रीचा पती इथं एक्सपायर झालेला आहे, त्यामुळं तो चितेवर पडलेला आहे आणि तिला जी आग आहे, चितीची आग आहे, तिच्यामध्ये हे सगळं ढकलून देत आहेत. ठीक आहे, म्हणजे इतकी अमानुष प्रथा आपल्या पूर्ण भारतामध्ये असलेली आपल्याला दिसते. आणि तिचा आवाज येऊ नये, म्हणजे जळताना ती समोर जळती, तिचा आवाज येऊ नये म्हणून हे साईडने सगळे ढोल नगारे वगैरे सगळ्या गोष्टी वाजवताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, आणि परत ती बाहेर येऊ नये म्हणून ती बाहेर आली की परत ढकलणार त्याच्या आतमध्ये. आणि एकदम म्हणजे अतिशय विद्रूप जी प्रथा होती सती प्रथा, तर त्या काळी आपल्याला असलेली दिसते. अजूनही आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की सती प्रथा कुठे कुठे आपल्याला दिसते. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी आपल्याला अचानक न्यूज येते की एखादी स्त्री जी आहे तर ती सती गेलेली आहे. ठीक आहे, तर ही आता एकदम चुकीची गोष्ट आहे, कारण ऑलरेडी आता कायदा पास झालेला आहे. ठीक आहे, 100 वर्षापूर्वी हा कायदा, 200 वर्षापूर्वी हा कायदा तिथं पास झालेला आपल्याला दिसतो. तर आता ही प्रथा एकदम संपुष्टात आल्याची जवळपास आपल्याला दिसते. ठीक आहे, तर एकदम चुकीची प्रथा सती प्रथा, जिला नानांनी इथं एकदम विरोध केलेला दिसतो आणि ती बंद करण्यासाठी मुंबई प्रांतामध्ये प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. बघा 1857 मध्ये त्यांच्या कार्याचं स्मारक म्हणून द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल स्थापन करण्यात आलेले. ठीक आहे, काय 1857 मध्ये द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल स्थापन करण्यात आलं. त्यांच्या मुलाने, त्यांचा जो मुलगा आहे नाना शंकर शेठ यांचा, त्यांच्या मुलाने त्यांच्या स्मरणार्थ काय केलेलं आहे तर 10वीच्या परीक्षेत संस्कृत विषयात पहिला व दुसरा येणाऱ्या शिष्यवृत्ती ठेवलेली आहे. बघा आयोग कसा प्रश्न विचारू शकतो, आता तसा एवढा डीप प्रश्न आयोग विचारू शकेल की नाही माहित नाही, पण तरी पण बघा त्यांच्या मुलांनी 10वीच्या परीक्षेत संस्कृत विषयात पहिला व दुसरा येणाऱ्या शिष्यवृत्ती ठेवली होती. इथं आयोग इथं 12वी करू शकल. ठीक आहे, नाहीतर इथं काय करू शकल, इंग्लिश करू शकल, इंग्लिश विषयात. ठीक आहे, तर ते छोटे छोटे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि वाढत्या स्पर्धेबरोबर आपल्याला त्या स्पर्धेमध्ये राहण्यासाठी आपला अभ्यास पण तिथं अपडेट करणं गरजेचं आहे. ओके, बघा सामाजिक कार्य आपण आता बघणार आहोत नानांचं. मुंबई प्रांताच्या काउन्सिलमध्ये निवडून गेल्यावर जगन्नाथ शंकर शेठ यांनी म्युनिसिपल ऍक्ट पास होण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. म्युनिसिपल ऍक्ट जो आहे बघा, आता जे म्युनिसिपल ऍक्ट वगैरे आपण बघतो तर ते पास होण्यासाठी मुंबई प्रांतामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केलेले दिसतात आणि 1846 मध्ये हा कायदा पास झालेला आपल्याला दिसतो. 1846 मध्ये हा कायदा पास झालेला आहे. आरोग्य आणि सुखसोयींसाठी त्यांनी भरपूर काम केलेलं दिसतं. रॉयल एशियाटिक सोसायटी, ग्रंथालय, ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी, जिओग्राफिकल सोसायटी यांना त्यांनी मदत केलेली आहे. ओके, ही जी रॉयल एशियाटिक सोसायटी जी आहे, तर तुम्ही कधी मुंबईला गेले, CSMT जे आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस मेन जे आपलं रेल्वे स्थानक आहे, तर त्याच्या पुढे थोडंसं गेले तुम्ही तर तिथं लेफ्ट साईडला रॉयल एशियाटिक सोसायटीची बिल्डिंग दिसते. ठीक आहे, व्हाईट कलरची बिल्डिंग, अशा पूर्ण पायऱ्या आपण चढून जातो. व्हाईट कलरचे 2 असे खांब वगैरे आपल्याला दिसतात. एकदम छान अशी बिल्डिंग आहे. तिथं बऱ्याचशा पिक्चरची शूटिंग वगैरे आपण बघितलेली पिक्चरमध्ये, तर ती रॉयल एशियाटिक सोसायटी आहे. ओके, तर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबईमध्ये जो टाउन हॉल आहे, तर त्या टाउन हॉलमध्ये नानांचा संगमरवरी पुतळा बसवण्यात आलेला आहे. ठीक आहे, मुंबईच्या टाउन हॉलमध्ये नानांचा जो आहे संगमरवरी पुतळा बसवण्यात आलेला आहे. तो पुतळा जो आहे तर तो मॅथ्यू नोबेल यांनी तयार केलेला आहे. कोणी तयार केलेला आहे? मॅथ्यू नोबेल यांनी तयार केलेला आहे. बघा त्यांचा हा पुतळा मॅथ्यू नोबेलने तयार केलेला आहे. व्यवस्थितरित्या बघून घ्या. ओके, लक्षात राहून द्या, म्हणजे जर कधी प्रश्न आला तर हा पुतळा तुम्हाला आठवणार आहे. संगमरवर पांढरा कलर वगैरे आठवणार आहे आणि तिथं मॅथ्यू नोबेल पण आठवणार आहे. ठीक आहे, पण पुतळा कोणाचा ते पण लक्षात राहून द्या. नाना शंकर शेठ यांचा तो पुतळा आहे, नाहीतर पुतळा विसरून जाताना बाकी सगळं लक्षात ठेवतात, तर तसं करू नका. ओके, बघा सगळ्यात महत्त्वाचं हायलाइटेड पॉईंट एकदम, महाराष्ट्रामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे सुरू झाली. तारीख लक्षात राहून द्या, 16 एप्रिल. ठीक आहे, 16 एप्रिल लक्षात राहून द्या. 1 एप्रिलला एप्रिल फुल होतं ना आपलं, तर तसं 16 एप्रिलला तिथं पहिली रेल्वे धावलेली. सगळ्यांना वाटलं अरे काय धावणार. ठीक आहे, पण ती धावली. सगळ्यांना वाटलं की एप्रिल फुल होणार आपलं, पण त्यांचा एप्रिल फुल झाला नाही. 16 एप्रिलला 1853 रोजी पहिली रेल्वे सुरू झालेली आहे. तारीख लक्षात राहून द्या. सगळ्यात हायलाइटेड तारीख ही 16 एप्रिल 1853. झोपेत जरी उठवलं तरी लक्षात पाहिजे 16 एप्रिल 1853. ओके,
कुठून कुठं धावलेली आहे तर बोरीबंदर ते ठाणे. बोरीबंदर म्हणजे आत्ताचं जे आपण CSMT बघतो, छत्रपती शिवाजी टर्मिनस, ज्याला पहिले VT म्हटलं जायचं. ओके, तर ते बोरीबंदर ते ठाणे. CSMT माहिती ना, तर ते ओके, छत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सॉरी. तर ते आपण बघितलेलं आहे, बोरीबंदर ते ठाणे धावलेली आहे. अंतर किती होतं? 33 किलोमीटर. किती होतं अंतर? 33 किलोमीटर म्हणजेच किती? 21 मैल अंतर होतं. 33 किलोमीटर म्हणजे 21 मैल अंतर होतं. आणि नाना जे आहेत तर ते GIP रेल्वेचे संचालकपदी होते. GIP म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे. ओके, GIPR ज्याला असं म्हणतात, तर त्याचे संचालक होते. महत्त्वाचं, या रेल्वेमध्ये एकूण किती डबे होते तर एकूण 14 डबे या रेल्वेमध्ये होते. किती होते? एकूण 14 डबे या रेल्वेमध्ये होते. एकूण इंजिन किती होते? इंजिन होते 3. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, किती इंजिन होते? 3 इंजिन होते. नाव काय होते? पहिल्याचं नाव होतं सिंध, दुसऱ्याचं नाव होतं साहेब आणि तिसऱ्याचं नाव होतं सुलतान. सिंध साहेब सुलतान. काय? सिंध साहेब सुलतान. काय नाव होतं? 3 इंजिन होते. 3 काय होतं? सिंध साहेब सुलतान. ओके, आणि सुरुवातीला रेल्वेमध्ये 400 प्रवासी बसले होते. किती? 400 प्रवासी बसले होते. आणि सगळ्यात पहिले कोण बसले होते तर नाना बसले होते. नाना शंकर शेठ सगळ्यात आधी बसलेले होते. ओके, तर बघा, हे AIR जे आहे, आकाशवाणीने जे आहे तर तिथं बॅनर जे आहे तर टाकलं होतं, ऑन दिस डे 16 एप्रिल 1853 द फर्स्ट पॅसेंजर ट्रेन वॉज रन ओव्हर द स्ट्रेच ऑफ 33 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई टू ठाणे. ओके, बघा हा फोटो दिलेला आहे. आणि हा पूल वगैरे ठीक आहे. आज आता हा पूल पण अजून तसाच असेल, कारण इंग्रजांनी पूल एवढे मजबूत बनवले की अजून पण आपण त्याच्याकडे बघत नाही. मग नंतर ज्यावेळेस पाऊस येतो, वाहून जातो, त्यावेळेस मग आपण नवीन पूल बनवतो, तोपर्यंत चालू आहेत इंग्रजांचे पूल. तर ही जी रेल्वे आहे तर ज्ञानोदय वृत्तपत्र जे आहे बघा, महत्त्वाचं सांगतो एकदम, ज्ञानोदय वृत्तपत्र जे आहे तर या वृत्तपत्राने बातमी लावली होती. काय बातमी लावली होती तर या रेल्वेला त्यांनी काय म्हटलं होतं? चाक्या म्हसोबा म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? चाक्या म्हसोबा. चाक्या म्हसोबा लक्षात राहून द्या. ज्ञानोदय वृत्तपत्राने त्यावेळेस काय म्हटलं होतं? रेल्वेला सुरू झाली ती तर चाक्या म्हसोबा असं म्हटलं होतं. ठीक आहे, ज्ञानोदय वृत्तपत्र कोणाचं होतं तर ज्ञानोदय वृत्तपत्र जे होतं, ज्ञानोदय वृत्तपत्र होतं हेनरी व्हॅलेंटाईन याचं. कोणाचं होतं? हेनरी व्हॅलेंटाईन. ठीक आहे, हेनरी व्हॅलेंटाईनचं जो लक्षात असू द्या. ठीक आहे, ज्ञानोदय वृत्तपत्र. तर ज्ञानोदय वृत्तपत्र प्रकाशित कुठून होत होतं? प्रकाशित होत होतं अहमदनगर येथून. जे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणं हे प्रामुख्याने ज्ञानोदय वृत्तपत्राचं काम होतं. लक्षात राहून द्या. काय म्हटलं होतं ज्ञानोदय वृत्तपत्राने? चाक्या म्हसोबा म्हटलं होतं. कोणाचं होतं? हेनरी व्हॅलेंटाईन याचं वृत्तपत्र होतं. तारीख काय लक्षात ठेवायची? 16 एप्रिल 1853 लक्षात ठेवायची. ठीक आहे, 33 किलोमीटर वगैरे काय लक्षात ठेवायची गरज नाहीये. बोरीबंदर ते ठाणे लक्षात ठेवायचं. इंजिनचे नाव लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चाक्या म्हसोबा कोणतं वृत्तपत्र म्हटलं होतं ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, दंडानं. पुढचं बघू आपण आता. राजकीय कार्य बघायचं. सगळ्यात महत्वाचं राजकीय कार्य काय आहे तर 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झालेली आहे. 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशन ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशन ओळखली जाते. त्याचे संस्थापक कोण होते बघा? संस्थापक अध्यक्ष नाना शंकर शेठ. संस्थापक अध्यक्ष कोण होते? नाना शंकर शेठ. आणि उद्देश काय होता? उद्देश होता या असोसिएशनचा जनतेच्या गरजा सरकारपर्यंत पोहोचवणे. काय होता उद्देश? जनतेच्या गरजा सरकारपर्यंत पोहोचवणे हा उद्देश होता. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? जमशेदजी जिजीबाई. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जमशेदजी जिजीबाई. सरचिटणीस होते भाऊदाजी लाड. सरकारला समस्या लिहून पाठवत होते ते. ठीक आहे, सरचिटणीस कोण होते? भाऊदाजी लाड. सरकारला समस्या लिहून पाठवत होते. लक्षात असू द्या. भाऊदाजी लाड काय करत होते तर सरकारला समस्या लिहून पाठवत होते. आता बॉम्बे असोसिएशन खूप महत्वाची. सदस्य कोण कोण होते बघा? सदस्य होते दादाभाई नवरोजी, कावसजी फरामजी आणि नवरोजी फर्दुनजी. आता हे सगळे रायमिंग वर्ड्स दिसतात ना आपल्याला, म्हणजे रेन वेन टेन असं. तर तसे सगळे नाव सारखे दिसतात, कारण सगळ्यात जास्त पारसी सदस्य जे आहेत तर ते या बॉम्बे असोसिएशनमध्ये आपल्याला असले दिसतात. कोण कोण होते? दादाभाई नवरोजी, कावसजी फरामजी आणि नवरोजी फर्दुनजी. हे जास्तीत जास्त फारसी सदस्य असलेली जी आहे तर ती बॉम्बे असोसिएशन संस्था होती. आणि 1861 रोजी कायदेमंडळात हिंदी लोकांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. कोणी? तर बॉम्बे असोसिएशनने. ओके, यांनी प्रयत्न केले, त्यामुळं 1861 मध्ये कायदेमंडळात हिंदी लोकांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि जगन्नाथ शंकर शेठ जे आहेत तर ते पहिले हिंदी सदस्य
होते. ओके, कायदे मंडळात प्रतिनिधित्व मिळणार आहे. पहिले सदस्य कोण, तर शंकर शेठ होते, लक्षात असून द्या. आता ह्याच्यामध्ये बघा त्यावेळेसचा ड्राफ्ट आहे, व्यवस्थित दिसत असेल की नाही माहित नाही. बघा इथे लिहिलेलं आहे, टुडे इन मुंबई 26 ऑगस्ट 1852 म्हणजे 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झालेली आहे. सेकंड अॅन्युअल जनरल मीटिंग इथं त्यांची ठेवलेली आहे, तिकीट वगैरे इथं बघा बॉम्बे असोसिएशन वगैरे सगळं लिहिलेलं आहे. एकदम जे आहे इथं मूळ डाटा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम पिक्टोरियल फॉर्ममध्ये लक्षात राहील आणि तुम्हाला अभ्यासामध्ये एकदम सोपं जाईल. ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायची काय आहे, तर 1852 साल पण लक्षात ठेवायचं आहे, बॉम्बे असोसिएशन नाव पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, उद्देश जो आहे, उद्देश विचारलेला आहे आयोगाने, उद्देश पण बघायचा आपल्याला. उद्देश काय, तर जनतेच्या गरजा सरकारपर्यंत मांडणे हा उद्देश आहे. ओके, संस्थापक अध्यक्ष तर माहितीच आहे सगळ्यांना. सदस्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, निदान हे 3 सदस्य तरी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरचिटणीस कोण होते, सरचिटणीस भाऊ दाजी लाड. कारण का महत्त्वाचं आहे, तर ते सरकारला समस्या लिहून पाठवत होते आणि मेन उद्देश काय होता, तर जनतेच्या गरजा सरकारपर्यंत मांडणे, पोहोचवणे. गरजा म्हणजेच काय, तर जे काही समस्या आहे, जे काही अडचणीत, तर त्या सरकारपर्यंत मांडणे. तर ते कोणाच्या माध्यमातून, तर भाऊ दाजी लाड यांच्या माध्यमातून. मग इथे लक्षात कसं ठेवायचं, समस्या आपण लिहून पाठवतो. ठीक आहे, आता बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतील शाळेच्या ज्यावेळेस शाळेत होते त्यावेळेस, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये होते त्यावेळेस. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय लिहायचे, लेटर लिहायचे ना, कोणतं लेटर वगैरे ते नाही लिहित मी. तर तुम्ही लेटर कसे लिहायचे, लाडा लाडात लिहायचे एकदम, बरोबर ना, लाडा लाडात लेटर लिहिलं. तर तसं लक्षात राहून द्यायचं, भाऊ दाजी लाड काय करायचे, लाडा लाडात लेटर लिहायचे सरकारला, की आमचं सगळं व्यवस्थित आहे, अशा अडचणी पूर्ण करा, बघा जमते का काय. आणि जमलं ना, मग त्यांचं काय जमलं, तर कायदे मंडळात हिंदी लोकांना प्रतिनिधित्व पाहिजे होतं, जमलं त्यांचं, मिळालं 1861 रोजी. आणि शंकर शेठ जे आहेत तर ते पहिले हिंदी सदस्य कायदे मंडळात जाणारे आपल्याला भेटलेले आहेत. ओके, बघा इतर कार्यामध्ये बघायचं आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांच्या एकदम कन्क्लुझिव्ह कार्य, एकदम पॉवरफुल कार्य जे आहे, तर आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांचं बघायला भेटतं. म्हणजे असं आपल्या आयुष्यातला एक पण टप्पा आपल्याला इथं दिसत नाही की जगन्नाथ शंकर शेठ यांनी तिथं भरून काढलेलं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं योगदान आहे, एकूण एक गोष्टीमध्ये. बघा, मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येला पाणी मिळावं म्हणून विहिरी व तलावांची योजना आखली. ठीक आहे, मुंबई शहर जे आहे तर तिचे वाढती लोकसंख्या, अजून पण लोकसंख्या वाढतीच आहे. ठीक आहे, पण त्यावेळेस मग त्यांनी दूरदृष्टी ठेवून विहिरी आणि तलावांची योजना आखली होती. मुंबईमध्ये स्मशानभूमी आणि दिवाबत्तीची सोय केली होती. बघा, बेसिक गोष्टी ज्या आहेत, बेसिक गोष्टींवर पण नानांनी एकदम तिथे लक्ष ठेवलेलं दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं 1836 रोजी सोनापूर येथील स्मशानभूमी जी आहे तर शिवडी येथे स्थलांतरित करण्यात आली होती. काय स्थलांतरित होणार होती 1836 रोजी सोनापूर येथील स्मशानभूमी जी आहे तर ती शिवडी येथे स्थलांतरित होणार होती आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार होती. म्हणजे आता एका ठिकाणी, आता सपोज एका ठिकाणी राहत आहेत नागरिकांनी, तिथं नेहमीचे ते विधी वगैरे जे आहेत ते स्मशानभूमीमध्ये होत आहेत सोनापूरचे, आणि ती शिवडीला स्थलांतरित होणार लांब, तर मग त्यामुळे नानांची गैरसोय होणारच आहे. त्यामुळं नागरिकांची जी आहे तर ती गैरसोय होणारच आहे. आणि त्यामुळं मग नानांनी मध्यस्थी केले, गव्हर्नरला वगैरे भेटले आणि मग त्यांनी जे आहे तर ती स्मशानभूमी स्थलांतरित होण्यापासून तिथं थांबवलेली आहे. बघा, म्हणजे कोणते पण प्रश्न असले की नाना डायरेक्ट भेटीगाठी घ्यायचे, वरचे जे अधिकारी वगैरे जे तर त्यांच्या भेटीगाठी घ्यायचे आणि प्रश्न मार्गी लावायचे. ओके, आणि मग त्यांच्यापासून नंतर प्रश्न कसे मार्गी लावायचे, काय लावायचे ते सगळे लोक शिकलेले आहेत. ठीक आहे, इथं बऱ्याचशा संदर्भ ग्रंथामध्ये सोलापूर आहे तर ते सोलापूर नाही आहे, सोनापूर आहे, लक्षात राहून द्या. ज्या संदर्भ ग्रंथ जर तुम्ही वाचत असाल तिथं सोलापूर असेल तर तिथं करेक्शन करून घ्यायचे. ओके, सोनापूर आहे. भायखळा येथील राणीचा बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय त्यांनी सुरू केलेलं दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं चिंचपोकळी इथं गॅस कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे. आपण आता जे बघतोय भारत गॅस, ठीक आहे, तर त्याची सुरुवात जी आहे, बाकीचे कोणते पण सगळे गॅस XYZ, तर चिंचपोकळी गॅस कंपनी त्यांनी तिथं सुरू केलेली दिसते त्या काळी. मुंबईमध्ये नाटकासाठी थिएटर स्थापनेचा प्रयत्न केला. बघा, बाकीचे जे एकदम सामाजिक कार्य करत असतानाच इथं एक कलेला पण वाव मिळावा म्हणून त्यांनी मुंबईमध्ये नाटकासाठी थिएटर स्थापनेचा प्रयत्न केलेला आहे. आणि विष्णुदास भावे जे आहेत, विष्णुदास भावेंच्या नाटके त्यांनी स्वतःच्या वाड्यामध्ये जागा देऊन उभारलेल्या थिएटरात केली. बघा, म्हणजे जर थिएटर मिळत नसेल तर आपण म्हणतो अरे यार थिएटर मिळत नाही, आता नाटक कुठं करायचं. आता म्हणजे आता सध्या पण पिक्चर जे येतात तर पिक्चरला थिएटर मिळत नाही आहे, मराठी पिक्चरला थिएटर मिळत नाही, अजून पण आपण बऱ्यापैकी बघतो. ठीक आहे, तर त्यावेळेस मग त्यांनी काय केलं तर स्वतःच्या वाड्यातच थिएटर तयार केलं. चला, आता नाही थिएटर वेळ मिळते ना, तर आपल्या वाड्यात आपण थिएटर सुरू करू. आणि मग त्याच्यानंतर मुंबई येथे 1857 रोजी मराठी नाटकांसाठी पहिलं नाट्यगृह, त्याला बादशाही नाट्यगृह म्हटलं जातं, ते बांधलेलं आहे त्यांनी, लक्षात राहून द्या. बघा, इथं आहेत नाट्यक्रांतिकारक. कोणाला म्हणतात नाट्यक्रांतिकारक, तर विष्णुदास भावे यांना म्हणतात. नाट्यक्रांतिकारक विष्णुदास भावे यांना म्हणतात. आणि हे बघा, नवी मुंबई इथं जे आहे विष्णुदास भावे नाट्यगृह जे आहे, बघा इथं पूर्ण दिलेलं आहे पिक्टोरियल फॉर्ममध्ये तुम्हाला दिसेल. हे जे आहेत तर ते विष्णुदास भावे आहेत. ओके, त्यांना नाट्यक्रांतिकारक असं म्हटलं जातं. ठीक आहे,
तर एकंदरीत पूर्ण असं कन्क्लुझिव्ह कार्य आपल्याला नाना शंकर शेट यांचं दिसतं. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी बघा, ब्रिटिश राजवटीतील वर्णभेद नाहीसा व्हावा असं त्यांनी विचार मांडलेला आहे. म्हणजे जे ब्रिटिश राजवटीमध्ये काळा गोरा, ठीक आहे, भारतीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये जो काही भेदभाव होता, तर तो भेदभाव पण तिथे संपुष्टात यावा असं त्यांना वाटत होतं आणि तो विचार त्यांनी मांडला होता. स्मॉल कॉज कोर्टातील खटले फक्त बॅरिस्टर चालू शकत होते आणि नानांनी प्रयत्न करून वकिलांनाही परवानगी मिळवून तिथं दिलेली होती. बघा, स्मॉल कॉज कोर्ट जे होते, स्मॉल कॉज कोर्टामध्ये फक्त जे बॅरिस्टर झालेले तर त्यांनाच तिथं खटले चालवले जात होते. ठीक आहे, तेच फक्त खटले चालवू शकत होते. कारण आता बॅरिस्टर व्हायचं म्हणजे त्यांना इंग्लंडला जावं लागणार, कारण बॅरिस्टर होण्याची सोय काय भारतामध्ये नव्हती. तर त्यामुळं मग त्यांची फी पण जास्त असायची. मग ती फी जास्त असायची त्यामुळे ते नागरिकांना परवडत पण नसायचं. मग त्यामुळं नानांनी प्रयत्न केले आणि जे बॅरिस्टर नसणारे जे वकील आहेत तर त्यांना सुद्धा तिथं परवानगी मिळवून दिली. कारण फी परवडत नव्हती बाकीच्या नागरिकांना बॅरिस्टर लोकांची, तर त्यामुळे त्यांनी नॉर्मल आपले जे वकील आहेत तर त्यांना पण परवानगी मिळवून दिली आणि स्मॉल कॉज कोर्टातील खटले नॉर्मल वकील, सामान्य वकील जे आहेत तर ते पण चालवू लागले. सगळ्यात महत्त्वाचं बघा, विठ्ठलाची मूर्तीची विटंबना झाली होती. कुठं झाली होती? ते 1837 रोजी भिवंडी येथं जे आहे विठ्ठलाची मूर्तीची विटंबना झाली होती आणि त्यामुळं भिवंडी येथं हिंदू मुस्लिम दंगली झाल्या होत्या. काय? भिवंडी इथं हिंदू मुस्लिम दंगली झाल्या आणि जे कोणी समाजकंटकांनी वगैरे त्यांनी ज्या दंगली घडून आणल्या होत्या तर कोर्टामध्ये याचिका पडली, कोर्टामध्ये केस पडली आणि कोर्टामध्ये हिंदूंच्या विरोधात इथं निकाल लागला. काय झालं? हिंदूंच्या विरोधात निकाल लागला. मग त्यामुळं जे काही हिंदू लोक होते सगळे गोष्टी जमले, नानांकडे केले नाना की अशा गोष्टी झालेल्या आहेत की त्यामुळं आपण इथं हिंदू लोकांना दोषी ठरवण्यात आलं, त्यांच्या विरोधात निकाल लागलेला होता. त्यामुळे मग नानांनी काय केलं तर गव्हर्नरकडे जाऊन फेरतपासणी केली. काय एक्झॅक्ट मॅटर काय, दंगली कशामुळे झाल्यात, आता जे होतं तसंच त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने त्यांनी फेरतपासणी करून दंगेखोरांना शिक्षा दिली आणि हिंदूंना तिथं त्यांनी न्याय मिळवून दिलेला दिसतो. ओके. त्यानंतर मुंबईमध्ये मर्कंटाईल बँक स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे. ठीक आहे. कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया, त्यानंतर ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, जिओग्राफिकल सोसायटी या संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार असलेला आपल्याला दिसतो. जलवाहतूक विकासासाठी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी सुरू केलेली आहे, स्थापन केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, जलवाहतूक विकासासाठी त्यांनी काय केलेलं आहे, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 5 बोटी खरेदी केल्या. काय केलं? 5 बोटी खरेदी करून पश्चिम किनारपट्टीवर वाहतूक सुरू केली आहे. म्हणजे आपण जे बघतो आपलं आता पूर्ण मुंबई जे मोठं बंदर आहे तर त्याची सुरुवात इथून झालेली आहे. 5 बोटी खरेदी केल्या आणि पश्चिम किनारपट्टीवर वाहतूक सुरू केली. बालगुन्हेगारी व जुगार यांच्या विरोधात कायदे करण्यासाठी त्यांनी आग्रह केलेला आहे. म्हणजे बालगुन्हेगारी पण नको वाढायला, त्याच्यामुळे बालगुन्हेगारीमुळे पुढं एकदम जो आहे तो क्राईम वाढतो, तर त्यामुळे त्यांनी त्या विरोधात कायदे करण्यासाठी आग्रह धरलेला दिसतो. नानांच्या कारकिर्दीमधील पहिले गव्हर्नर जे आहेत तर ते गव्हर्नर एल्फिस्टन होते. 1819 ते 1827 त्यांची कारकीर्द आहे आणि शेवटचे जे आहेत तर ते सर बार्टर फ्रेर हे होते. 1861 मध्ये मुंबई विधिमंडळावर निवड होणारे पहिले हिंदी सदस्य होते. ठीक आहे, पहिले हिंदी सदस्य होते. 1849 मध्ये डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी स्थापनेमध्ये कर्नल फ्रेंच, कॅप्टन हार्ट यांच्यासोबत त्यांचा सहभाग होता. बघा, महत्त्वाचं आहे सगळ्यात. 1849 मध्ये डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी जी आहे तर जी स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये कोण कोण होतं? कर्नल फ्रेंच आणि कॅप्टन हार्ट यांच्यासोबत नानांचा देखील सहभाग होता. लक्षात असून द्या, आयोग जो आहे, आयोग प्रश्न असे फिरून विचारतो आणि एखादा जो व्यक्ती आहे एखाद्या व्यक्तीचं नाव वगैरे तर इतकं असं युनिक टाकून देतो की आपल्याला त्यावेळेस इथं समजत नाही की एक्झॅक्ट ह्याचं उत्तर हे आहे. ठीक आहे, तर त्यामुळं जे छोटे छोटे पॉईंट्स मी सांगतोय तर ते व्यवस्थितरित्या लक्षात असू द्या. कर्नल फ्रेंच आणि कॅप्टन हार्ट यांच्यासोबत त्यांचा सहभाग होता. 1849 व्हर्नॅक्युलर सोसायटी, ओके, डेक्कन व्हर्नॅक्युलर सोसायटी. आणि 31 जुलै 1865 रोजी विषमज्वराने नानांचं निधन झालेलं होतं. आपण आता ते पुढे बघूयात. बघा, आता हे स्टीम नेव्हिगेशन जे आहे तर ती कंपनी जी सुरू केलेली होती बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन, तर बघा या अशा वाफेवर चालणारे जहाजं होते बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे. बघा असं ही वाफ येते याच्यातून, हे वाफेवर चालणारे जहाज आहे, हा समुद्र दिसतोय आपल्याला. ओके, असं पिक्टोरियल फॉर्ममध्ये आपण समाजसुधारक व्यवस्थित समजून घ्यायचं. इथून पुढे तुमच्या विसरणारच नाही तुम्ही कधी जन्मात की नानांनी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापना केली होती. आता हा पिक्चरच एवढा व्यवस्थित आपण बघायचा की लक्षात आलं पाहिजे. तिथं क्लिक होतं बरं परीक्षेमध्ये, त्यामुळे काही काळजी करू नका. ओके, बघा आता पुढे जाऊ आपण. तर नाना शंकर शेट यांच्याबद्दल मतं आपण बघणार आहे आता. बघा, त्यांनी एवढं भरभरून कार्य केलेलं आपल्याला एकंदरीत दिसतं की जे बाकीचे समाजसुधारक आहे त्यांची स्तुती करण्यापासून, त्यांचा गौरव करण्यापासून, त्यांचे गौरव उद्गार काढण्यापासून तिथं ते थांबलेले नाही. तर बघा, दादाभाई नौरोजी काय म्हटले त्यांच्याविषयी? ज्यांनी शिक्षणाचे बीज रुजत घातले, त्यांची निगा राखली आणि आज दृष्टीत पडणारी त्यांची निरामय अभिवृद्धी होईपर्यंत त्यांचा परिपोष केला, त्या आघाडीवर पहिल्या कार्यकर्त्यांमध्ये जगन्नाथ शंकर शेट हे पहिले होते. बघा वर्डिंग बघा, आघाडीवर पहिल्या कार्यकर्त्यांमध्ये
जगन्नाथ शंकर शेठ पहिले होते, म्हणजे जे कोणी सगळे समाजसुधारक होते त्यांच्यामध्ये ते पहिले होते. कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ होते. कोण म्हटले ते? दादाभाई नौरोजी म्हटलेले आहेत. बघा, जर समाजाकडून तीव्र विरोध होत असताना स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने जेव्हा प्रथमच मुलींची शाळा स्थापन केली, त्यावेळी त्या संस्थेला मदतीचा हात पुढे करून तिला प्रोत्साहन देणाऱ्या पहिल्या पुण्यवंतात नाना शंकर शेठ होते. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ज्यावेळेस स्थापन झाली तर त्यावेळेस सगळ्यात मदत कुणी केली? तर सगळ्यात पहिली मदत जी आहे तर ती नाना शंकर शेठ यांनी केलेली आहे. ठीक आहे. तर त्या सोसायटीला जे आहे तर सायंटिफिक सोसायटीला एकदम तीव्र विरोध होत होता. विरोध असूनही त्यांनी विरोध पत्करला. आम्हाला जे कार्य करायचे ते आम्ही करणार म्हणजे करणार, कोणाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी मदत केलेली दिसते. बघा, जी जबाबदारी शिरावर घ्यायची तिच्या महत्त्वाची पूर्ण जाणीव झाल्यामुळे ती यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी जो त्याग करावा लागेल तो मग शारीरिक असो, बौद्धिक असो व आर्थिक असो, तो मनोभावे करण्याची त्यांची पूर्ण इच्छा होती. आपण एकंदरीत त्यांचा प्रवास बघितला तर त्यांनी पूर्ण तन मन धनाने प्रत्येक गोष्ट त्यांनी तिथं केलेली दिसते आपल्या जगन्नाथ शंकर शेठ यांनी. आणि स्त्री शिक्षणाचे मुंबईतील आद्य पुरस्कर्ते म्हणजे नाना शंकर शेठ होय. गौरव उपाधी ज्यांना म्हटलं जातं, काय काय त्यांना उपाधी दिलेल्या आहेत बघा. मुंबईचे जनक, मुंबईचे आद्य शिल्पकार. बघा, त्यांनी जे कन्स्ट्रक्शन लाईन जी आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण इमारती वगैरे मुंबईमधल्या ज्या संस्था वगैरे बांधण्यामध्ये सुद्धा त्यांनी हात दिलेला आहे. मुंबईचे निर्माते, मुंबईच्या सार्वजनिक जीवनाचे दानशूर उद्योगपती. दानशूर उद्योगपती यासाठी बघा आपण बघतो की जी आता त्यांनी दानशूर म्हणण्याचं कारण असं की आपण बघतो की जे मरीन ड्राईव्ह जे आहे आत्ताचं मुंबईचं, ठीक आहे, मरीन ड्राईव्ह ते पुढं मलबार हिल वगैरे पुढचा जो एरिया आहे तर तो पूर्ण नानांचा होता. ठीक आहे, पूर्ण नानांची संपत्ती होती ती. पण त्यांनी फक्त आपल्या प्रांतासाठी, मुंबई प्रांतासाठी आणि देशासाठी किंबहुना तर ती पूर्ण दान करून टाकलेली. बघा, म्हणजे आत्ताचा मरीन ड्राईव्ह ते पुढचा एरिया तो सगळा तो क्वीन्स नेकलेस वगैरे आपण बघतो, मरीन ड्राईव्ह ज्याला असं म्हणतात पुढचा, ठीक आहे, तो सगळा नानांचा होता. तर त्यांनी दान करून टाकला होता. मरीन ड्राईव्ह म्हणजे आता आपण कोरोनामध्ये बघा जे सगळे लोक तिथं मरीन ड्राईव्हवर फिरायला यायचे, ठीक आहे, जे शासनाने सांगितलं की फिरू नका, तरी पण लोकांचं काय होतं, मरीन पण फिरीन, ठीक आहे, मरीन पण फिरीन, तरी पण ते मरीन ड्राईव्हवर फिरायला जायचेच. तर ती मरीन ड्राईव्ह त्यावेळेस नानांची होती. म्हणजे बघा आता किती रेट असतात तरी पण त्यांनी तो दान करून टाकला होता. आता आणि दानशूर व्यक्तिमत्व बघा, आत्ताची मुंबई ही नानांमुळे, लक्षात असू द्या. ओके. आणि आपण जे बघतो नाना जे रेल्वेचे संस्थापक संचालक होते, तर आपण तुम्ही जर कधी CSMT ला गेले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपण एंट्री करतो, ठीक आहे, एंट्री करतो आणि दोन बिल्डिंग आहेत, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला. म्हणजे त्या एंट्रीच्या गेटच्या तिथं तोंड करून उभं राहायचं, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला गेट बरं बिल्डिंग आहेत. तर लेफ्ट साईडच्या बिल्डिंगमध्ये जर तुम्ही आतमध्ये गेले तर तिथं पूर्ण असा त्यावेळेचा भारताचा नकाशा आहे. त्याच्यानंतर नानांची तिथं मूर्ती पण आहे आणि तिथं नानांनी जे काही संचालक पद वगैरे त्यांचं सगळं तिथं लिहिलेलं आहे. तुम्ही जर कधी गेले तर एंट्री करून तिथं आतमध्ये बघा, एकदम आपल्याला तिथं नानांचं जे कार्य आहे, जे इंडियन म्हणजे रेल्वे जी आहे तर आता जी एकदम सगळ्यात मोठं नेटवर्क जे आहे जगामध्ये तर ते आपल्याला तिथं बघायला भेटतं. त्यांचा दूरदृष्टिकोन तिथं बघायला भेटतो. ती मूर्ती तुम्ही त्यांचं जे तिथं पूर्ण जे लेखन आहे तर ते व्यवस्थित तिथं बघा. भारताचा नकाशा वगैरे तिथं असं पूर्ण स्टॅच्यूसारखं काढलेला आहे. तर तो नकाशा वगैरे त्यांनी कसं कुठं कार्य केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला तिथं दिसतं. तर बघा, ही आधुनिक मुंबईचे निर्माते नाना शंकर शेठ आहेत. ओके. बघा, हा नानांचा फोटो, ओरिजिनल फोटो एकदम. नाना म्हणजे एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी, पुस्तक वगैरे अभ्यासू व्यक्तिमत्व, ठीक आहे, पेहराव वगैरे त्यांचा एकदम राजेशाही पेहराव, मिशा वगैरे एकदम कडकमध्ये, काय विषय नाही. म्हणजे पर्सनॅलिटीच अशी होती की समोरचा तिथं कोणत्या गोष्टीला नाहीच म्हणू शकत नाही. ओके. आणि संपत्तीचा कोणताही मोह न बाळगता त्यांनी प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला, आपल्या नागरिकांना, आपल्या जनतेला देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. बघा, पुरोगामी विचारवंत लोकाग्रणी असे नाना परिचित आहेत. काय पुरोगामी विचारवंत लोकाग्रणी असे नाना परिचित. आता त्यांच्याविषयी कोण काय म्हटलेलं आहे, ठीक आहे, ते आपण बघणार आहे. आचार्य जावडेकर काय म्हटले त्यांना? आचार्य जावडेकर तर जनतेच्या वतीने सरकारशी बोलणारे, मध्यस्थी करणारे व मार्ग काढणारे पुढारी म्हणजेच नाना. काय आचार्य जावडेकर काय म्हणले? जनतेच्या वतीने सरकारशी बोलणारे, मध्यस्थी करणारे व मार्ग काढणारे पुढारी म्हणजेच नाना. ठीक आहे. तर आचार्य जावडेकरांचं वक्तव्य लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, सगळ्यात महत्वाचं हायलाइट पॉईंट एकदम. आचार्य प्र के अत्रे काय म्हटलेत? एकदम वारंवार प्रश्न येतोय, लक्ष द्यायचंय. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. प्र के अत्रे काय म्हटलेत? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणजेच काय? तर इंग्लिशमध्ये अनक्राउंड एम्परर ऑफ मुंबई. काय म्हटलेत आचार्य अत्रे? अनक्राउंड एम्परर ऑफ मुंबई. काय? अनक्राउंड एम्परर ऑफ मुंबई आचार्य प्र के अत्रे म्हटलेले आहेत. ठीक आहे, लक्षात असू द्या. नानांचे जीवन म्हणजेच मुंबईचा इतिहास. बाळशास्त्री जांभेकर काय म्हणतात त्यांच्याविषयी? तर नाना जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राच्या
सार्वजनिक जीवनाची गंगोत्री, बघा गंगोत्री शब्द आला की जांभेकर मारायचं, ठीक आहे. विधान आलं नाना जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री होय, असं गंगोत्री शब्द आला की बाळशास्त्री जांभेकर मारायचं. ओके. गंगाधर गाडगीळ काय म्हणतात, तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार. गंगाधर गाडगीळ काय म्हटले त्यांना, तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार असं त्यांना म्हटलेले आहेत. ओके. तर बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या जे आहे तर नाना शंकर शेठ यांची माहिती बघितलेली आहे. परंतु फक्त अभ्यास करून चालत नाही, कुणी व्हिडिओ सोडून जायचं नाही, लक्षात राहून द्या. पुढे सगळे आयोगाचे प्रश्न घेणारे आपण त्यांच्यावरचे, म्हणजे तुम्हाला एकंदरीत समजेल की अभ्यासाचा अप्रोच कसा असावा, समाज सुधारक सोडवायचे कसे, हे आपल्याला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवरून समजणार. आयोगाचे प्रश्न म्हणजे आपल्या येणारी प्रश्नपत्रिकेचा आरसा असतो, तर तो आरसा आपण बघितला तर पुढचे प्रश्न आपल्याला इझिली एकदम सुटतात. बघा आयोगाने विचारलेले प्रश्न आपण सगळे बघणार आहे. नाना शंकर शेठ यांच्यावर 2011 पासून जे काही कोणते प्रश्न आले सगळे प्रश्न आपण बघणार आहे. बघा समाजसुधारकांनी केलेल्या कार्याविषयी जोड्या लावा. इथं आता जोड्या लावा प्रश्न येतो, मी पहिले पण म्हटलं तुम्हाला की जोड्या लावा प्रश्न येतो, तर तो आपण इथं अभ्यासणार आहोत. दादोबा एका साईडला दिले दादोबा पांडुरंग तर्खडकर, ब दिले जगन्नाथ शंकर शेठ, क दिले पंडिता रमाबाई आणि इकडे दिले पंजाबराव देशमुख. इकडे दिले मुक्ती सदन, शेतकरी संघ 1927, तिसरे दिले मानव धर्म सभा आणि चौथे दिले बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन. तर इथं त्यांनी काय केलेलं आहे, समाजसुधारक आणि त्यांच्या संस्था ज्या आहेत त्यांनी जे काही स्थापन केलेले तर त्याचे जोड्या विचारले. कधी आलेले प्रश्न, रिसेंटचा प्रश्न आहे 2022चा, ठीक आहे. एएसओ मेन्सचे प्रश्न घेतोय आपण, लक्षात राहू द्या. तर इथं जोड्या लावून दिले त्यांनी. बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर मानव धर्म सभा, जगन्नाथ शंकर शेठ, आपण जगन्नाथ शंकर शेठ बघितलं, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन आपण बघितलं ना, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, ठीक आहे. तर ती जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापन केलेली आपल्याला इथं दिसते, ठीक आहे. आणि मग पंजाबराव देशमुख शेतकरी संघ एकंदरीत दिसतं. आता या जोड्या तुम्हाला पाहिजे नसेल तर सांगतो मी. दादोबा पांडुरंग तर्खडकर मानव धर्म सभा, ठीक आहे. दुसरे कोण आहेत, जगन्नाथ शंकर शेठ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, पंडिता रमाबाई जे आहेत तर बघा मुक्ती सदन, पंजाबराव देशमुख जे आहे तर ते शेतकरी संघ 1927. हे सगळे समाजसुधारक आपण पुढे आपल्या समाजसुधारक लेक्चर सिरीजमध्ये सगळं व्यवस्थितरित्या पूर्ण करणार आहोत, काळजी करू नका. पुढचा प्रश्न काय आहे बघा, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत. कंबाईन गट क पूर्व एप्रिल 2022 रिसेंटचा प्रश्न आहे. बघा पहिलं काय विधान आहे, मुंबईचे शिल्पकार आहेत, ठीक आहे. मुंबई विद्यापीठाचे फेलो आहेत. इथं अ लक्षात राहून द्या, ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक. मुंबईचे शिल्पकार, ब मध्ये दिलंय मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो, ठीक आहे. तिसरं आहे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. चौथं आहे ड मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य. तर बघा आपण बघितलं मुंबईचे शिल्पकार म्हणतात का त्यांना, तर म्हणतात, एकदम बरोबर आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते का, तर 100% होते. आपण बघितलेलं आहे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे की त्यांनी, तर नाही. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केलेली आहे, तर टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांच्याविषयी आपण सविस्तर बघणार आहे आपल्या लेक्चर सिरीजमध्ये. जो काही अभ्यास होणार ते पूर्ण समाजसुधारक आपण सगळे बघणार, ठीक आहे. टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली. मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य होते का, तर 100% होते, 100% होते. म्हणून याचं उत्तर काय, अ ब ड, ठीक आहे. पुढचा प्रश्न, 1885 ते 1915 या काळात डॅश डॅश हे मुंबईचे अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात. आता इथे लक्षात राहून द्या, गुगली प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं की टाइमलाईन का महत्वाची, टाइमलाईन का महत्वाची आहे, तर यामुळे महत्वाची. बघा इथं काय 1885 ते 1915, 1885 ते 1915. मी तुम्हाला पहिले काय म्हणलं की नानांचं निधन कधी झालेलं आहे, तर 1865 रोजी झालेलं आहे. इथं कालावधी काय दिलेला आहे, तर 1885 ते 1915. म्हणजे नाना त्यावेळेस होते का, तर नव्हते. पण अनभिषिक्त राजा तर म्हटलेलं आहे. आणि प्रश्न पण कंबाईन 2020चा आहे, ठीक आहे. गटबचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न नाही, लक्षात राहून द्या, ठीक आहे. गटबचे प्रश्न सगळीकडे फिरतात. राज्यसेवेचे प्रश्न गटबला येतात, गटबचे प्रश्न राज्यसेवेला जातात आणि दोन्हीचे प्रश्न डिपार्टमेंटल PSI ला येतात. तर त्यामुळे लक्षात राहू दे. कंबाईन 2020चा प्रश्न आहे. इथं उत्तर जे आहे तर फिरोजशाह मेहता आहे. फिरोजशाह मेहता उत्तर काय तुम्हाला सांगतो, 1885 ते 1915 फिरोजशाह मेहतांचा कालखंड आपल्याला दिसतो. ज्यावेळेस जहाल आणि मावळ, आता आपण पूर्ण इतिहासामध्ये नंतर आपण शिकणार आहे, तरी पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. जहाल आणि मावळ ज्यावेळेस गट पडले होते, मावळांमध्ये फिरोजशाह मेहता वगैरे सगळे बाकीचे व्यक्ती होते आणि जहालांमध्ये लाल बाल पाल, मावळांमध्ये फिरोजशाह मेहता होते. फिरोजशाह मेहतांचं निधन 1915ला ज्यावेळेस झालं, तर त्यावेळेस परत टिळकांचा उदय झालेला आपल्याला दिसतो. टिळक जे आहेत तर तुरुंगातून बाहेर आले आणि 1915 नंतर फिरोजशाह मेहता यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला, त्याच्यानंतर जी जहाल आणि मावळ यांची एकजूट आपल्याला दिसते. त्याच्यानंतर ॲनी बेझंट यांचं कार्य आपल्याला पुढं आलेलं दिसतं आणि एकंदरीत
होम रूल चळवळ आपल्याला सुरू झालेली दिसते 1915 नंतर स्पेसिफिकली. तर 1915 पर्यंत अनभिषिक्त राजा म्हणून कोणाला ओळखलं जायचं, तर फिरोजशाह मेहता यांना ओळखलं जायचं. ठीक आहे. आणि अनभिषिक्त सम्राट म्हटलं तर मग म्हणायचं की नाना शंकरशेठ. ठीक आहे. त्यामुळे टाइमलाईन लक्षात ठेवायची. टाइमलाईन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली तर तुमचं तिथं जे गुगली प्रश्न आहेत तर ते गुगली प्रश्न पण तुम्ही व्यवस्थितरित्या पार करणार आणि तुम्ही बाकीच्यांच्या पुढे जाणार 100%. ओके. पुढचा प्रश्न बघा. जगन्नाथ शंकरशेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जायचे, तर मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जायचे. पुढचा प्रश्न. जगन्नाथ शंकरशेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व 2016. जस्टिस ऑफ द पीस आपण लेक्चरमध्ये सुरुवातीलाच घेतलं. जस्टिस ऑफ द पीस जगन्नाथ शंकरशेठ यांच्या कार्याबद्दल त्यांना काय दिलं होतं त्यांनी, तर जस्टिस ऑफ पीस देण्यात आलेलं होतं. ओके. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. राज्यसेवा पूर्व 2013. बघा, या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार म्हणजेच वास्तुविशारद म्हणतात. आचार्य प्र के यात्रे, इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली. आचार्य प्र के यात्रे यांनी त्यांना शिरपेच न चढलेला म्हणजेच अनक्राउंड मी जे म्हटलं होतं तुम्हाला. ठीक आहे. तर ते म्हटलेलं आहे. ते मराठी, इंग्रजी व संस्कृतमध्ये उत्कृष्ट होते. त्यांचे एल्फिस्टन कॉलेजवर बरेच उपकार व ऋण होते. बघा, मी तुम्हाला म्हटलेलं आहे आता अनक्राउंड किंग ऑफ मुंबई. ठीक आहे. अनक्राउंड किंग ऑफ मुंबई. मराठी, इंग्रजी, संस्कृत आपण सुरुवातीलाच बघितलं ते होते. त्यानंतर एल्फिस्टन कॉलेजवर त्यांचे बरेच उपकार होते. ठीक आहे. कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. पुढचं बघा. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला. जॉन माल्कम मी तुम्हाला म्हटलं तर बघा कोणी, जगन्नाथ शंकर शेठ यांनी पाठिंबा दिलेला आहे. पुढचा प्रश्न. 1996 पण प्रश्न घेतलेला आपण पार. बघा, मग बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. ओके. बघा, 2008चा प्रश्न. डॅश डॅश हे द टाउन असोसिएशनचे सदस्य होते. कोण होते? द टाउन असोसिएशनचे सदस्य. मी तुम्हाला सांगितलं टाउन हॉलमध्ये त्यांचा संगमरवरी पुतळा मॅथ्यूनी बनवलेला आहे. तर कोण होते? नाना शंकरशेठ होते. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक अर्ज केला. त्यावर हिंदी लोकांपैकी राजा राममोहन रॉय व खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सह्या केल्या होत्या? कोणत्या व्यक्तीची सही होती? तर जगन्नाथ शंकर शेठ. ओके. फक्त ब यांची सही तिथं होती. ओके. राज्यसेवा 9 मे 2010. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. एकदम क्वालिटी प्रश्न, सगळे प्रश्न आपण इथं व्यवस्थितरित्या घेत आहोत. पुढचा प्रश्न. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. ठीक आहे. हा प्रश्न झालेला आहे आपला. ठीक आहे. बघा, सतीप्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवला होता. त्या अर्जावर स्वाक्षरी करण्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? इथं होता पाहिजे नव्हतं. ठीक आहे. तर कोणाचा समावेश होता? तर राजा राममोहन राय आणि जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. लक्षात असून दे. कोणाचा समावेश होता? तर राजा राममोहन राय आणि जगन्नाथ शंकर शेठ यांचा समावेश होता. पुढचा बघा. वर्णनावरून व्यक्ती ओळखा. डॅश डॅश यांना गंगाधर गाडगिळांसारखे अर्थशास्त्रज्ञ, विद्वान, आधुनिक भारतीय शिल्पकार म्हणतात. ब. दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो. क. भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते. बघा, म्हणजे पूर्ण जे आहे कन्क्लुझिव्ह एकदम. कोण आहे? तर जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण जगन्नाथ शंकर शेठ यांची माहिती समाज सुधारक या टॉपिकमध्ये बघितलेली आहे. लक्षात असून द्या. आपण जी आहे आपली पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी इंटिग्रेटेड बॅच एकंदरीत सुरू केलेली आहे. डिपार्टमेंटल पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकंदरीत पूर्ण कन्क्लुझिव्ह अभ्यास आपण करणार आहोत. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला रेकॉर्डेड बॅच आणि लाईव्ह सेशन सुद्धा मिळणार आहेत. पूर्व परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम, मराठी, इंग्रजी, व्याकरण, मुख्य परीक्षा, नवीन फौजदारी कायदे, राज्यघटना, मायनर ॲक्ट, BNS, BSA, फॉरेन्सिक सायन्स, मेडिसिन सर्व या बॅचमध्ये तुम्हाला कव्हर होणार आहे. कायदा जे आहे तर एकदम बेस्ट असे कायद्याचे शिक्षक, म्हणजे ज्यांनी स्वतः डायरेक्टच्या परीक्षा 4 वेळा त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षापासून कायदा शिकवण्याचा त्यांना अनुभव आहे असे उद्धव ढवळे सर. ठीक आहे. त्यानंतर API म्हणून सध्या नियुक्त असलेले आपले डॉक्टर सचिन चौगुले सर, स्वतः त्यांचं BHMS आहे. सध्या API मधून ते आपले नियुक्त आहेत. त्यांचं पुस्तक फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिसिन हे सुद्धा एकदम फेमस पुस्तक सध्या बाजारात उपलब्ध आहे. तर ते फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन शिकवणार आहे. ठीक आहे. मोरा वाळिंबे सरांचं व्याकरणाचं पुस्तक, शब्दसंग्रहाचं पुस्तक, जे लेखक आहेत त्याचे तर गणेश कराडकर सर स्वतः आपल्याला मराठी व्याकरण शिकवणार आहेत. त्यानंतर 2023चे PSI रँक 4 आलेली त्यांची वैभव सांगळे सर हे इंग्रजी व्याकरण तुम्हाला शिकवणार आहेत. आणि मी स्वतः
पूर्ण जो पूर्वचा बाकीचा सिलेबस आहे 50 मार्काचा, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी वगैरे सगळा परराष्ट्र संबंध स्वतः मी शिकवणार आहे. आणि ह्या आपल्या संचालिका सोनाली गोरडे मॅडम आहेत, अभिनव नव भारतच्या इन्स्टिट्यूट पुणे जे आहे आपलं, तर त्याच्या स्वतः संचालिका त्या आहेत. तर एकंदरीत पूर्ण टीम जी आहे आपली व्यवस्थित तुम्हाला शिकवणार आहे. हे अभिनव नव भारतचा आपलं ॲपचा लोगो आहे. ज्यांनी ॲप इन्स्टॉल केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर इन्स्टॉल करून घ्या. ओके, बघा ह्याची फी सांगायची झाली तर एकंदरीत ही 20,000 रुपयाची जी बॅच आहे, 20,000 रुपयाची जी बॅच आहे, तर ही तुम्हाला 50% डिस्काउंटमध्ये मिळते. 50% डिस्काउंटमध्ये मिळते. 50% डिस्काउंटमध्ये तुम्हाला 9,999 मध्ये मिळते ती. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा 20 तारखेपर्यंत 20 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही तुमचं ॲडमिशन जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20% डिस्काउंट मिळणार आहे. 20% डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला. आणि ती बॅच तुम्हाला मिळणार आहे 7,999 रुपयामध्ये. 7,999 रुपयामध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्ही ह्याच बॅचमध्ये 5च्या ग्रुपने जर आले तर तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार आणि ती बॅच तुम्हाला मिळणार 6,999 मध्ये. तर ही ऑफर जी आहे तर ती फक्त आणि फक्त 20 तारखेपर्यंत चालू आहे. ज्यांना लाभ घ्यायचा त्यांनी नक्की घ्या. आपण एकंदरीत पूर्ण सगळा सिलेबस जो आहे तर तो कव्हर करणार आहोत. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकदम ताकदीने आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर परीक्षा येईपर्यंत वाट बघत बसू नका. सर्वांनी अभ्यासाला जोरात सुरुवात करा. परीक्षा 100% येईल. तोपर्यंत मित्रांनो करा अभ्यास, व्हा अधिकारी, सोबत लढू, सोबत जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.